नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला बघूया किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली हा जो सर्व काही परिसर आहे, वाईप, कासाल, दिग्राला, पदगाव, कडगाव या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा, रायपतन, राजापूर हा जो सर्व परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे. वडापेठ, पुरंगड या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. मात्र लांजा, बेलकर, साखरपा, देवरुख हा जो काही परिसर आहे, रत्नागिरी जिल्ह्याचा पूर्व परिसर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. रत्नागिरी, नेरुवा, मुलगुण हलक्या सरी बघायला मिळू शकतात. विजांचा गडगडाट राहील. माखजन, कोयना, पाटण, चिपळूण, गुहागर हा जो सर्व परिसर आहे, सर्वत्र विजांच्या गडगडाटासह आज पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते. अवकाळी पाऊस आहे. दादोल, दागाव, खेड, चाकदेव तसंच दापोली, पाचपंढरी, केलसी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पाचपंढरी, केलसी, श्रीवर्धन या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. मात्र माळढंगड, पोलादपूर, घोगरे, महाबळेश्वर या परिसराकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. देवेघर, गोरेगाव तसेच रोहा, लवासा सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये काशी, रेवदंडा, रोहाणा, गोठाणा, अलिबाग, चोंडी, पेजरी हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. पैप, कासल, श्रावली, खोपोली सर्वत्र विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पनवेल, नवी मुंबई, उरण या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. वरळी, खोईवाडा, खिरचनवाडा, उमवाडी, मीरा भाईंदर विजांचा गडगडाट राहील. जोर कमी आहे. पावसाची शक्यता कमी आहे. भिवंडी, खडावली, शहापूर, पिलवी, उंबरपाडा विजांच्या गडगडाटासह पाऊस. तर वसई, विरार, सफाली, गोदमल, वाडा, मानोर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकुर्ड सर्वत्र हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील. भाग बदलत पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर काही भागांमध्ये वाढत आहे नाशिककडे. तर नाशिकमध्ये जर बघितलं तर सापुतारा, वणी हा जो काही परिसर आहे, तसेच सटाणा, देवळा, चांदवड, दोधांबे, कळवण या परिसरामध्ये पावसाची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते. मालेगाव, मनमाड, येवला या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आज. लासलगाव, पाटोदा, कुसमाडी, देवगाव, निफाड, ओझर, जोपूर, नाशिक, नागपूर, देवळाली, निमगाव, सिन्नर, वावी या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. एकंदरीत जर बघितलं नाशिकच्या उत्तर भागाकडे जोर जास्त आहे, तर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं, अहिल्यादेवीनगरकडे सायंकाळच्या दरम्यान काही भागांमध्ये जोर वाढत आहे. तर हा जो काही परिसर आहे, कोपरगाव, मंजूर, निमगाव, सिन्नर लगतचा काही परिसर, नाशिक जिल्ह्याचा काही परिसर, कोपरगाव तसेच वावी, जवळके, शिर्डी, पुलतांबा हा जो सर्व परिसर आहे, राहता या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट भाग बदलत पावसाची शक्यता आहे. श्रीरामपूर, टाकळी, भानभानस, देवळाली, प्रवरा तसंच वडोळा, भैरोबा हा जो काही परिसर आहे, घोडेगाव, राहुरी, वांभोरी, वरवंडी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शिराळ, माका, अमरापूर, पाथर्डी तसंच हा जो काही परिसर आहे, कडगाव या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. भगूरकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो. विजांच्या गडगडाटासह सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. राळेगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा विजांचा गडगडाट पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याकडे बघितलं, पुण्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. सायंकाळच्या दरम्यान जुन्नर, मनसर, चाकण हलक्या स्वरूपात आहे. तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते. शक्यता या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सुसगाव, पुनावाली, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर, दायरी, शिवापूर, सोनापूर, लवासा सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. शिवापूर, सोनापूर, सासवड, जेजुरी या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. साताराकडे जर बघितलं, मेधा, वसुरपोट, सौराट, रश, हिंगावडी या ठिकाणी जोर वाढलेला आहे. मात्र पूर्व भागाकडे कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निधाल, दैवडी, मोल, आद्रकी, देवरा हा जो लगतचा काही परिसर आहे, या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट भाग बदलत पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे. रात्रीच्या दरम्यान सोलापूर आणि या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. श्रीगोंदा, कर्जत, अहिल्यादेवीनगरचा काही परिसर तसेच हा जो काही परिसर आहे, दौंड, पुण्याचा काही परिसर, दौंड, बारामती, फलटण या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तसेच
हा जो काही परिसर आहे करमाळा, इंदापूर, अकलूज, सोलापूरचा या परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस शक्यता आहे. पंढरपूर, पिलीव, माहोळ, सोलापूर, अक्कलकोट भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. रात्रीच्या दरम्यान सोलापूरकडे पावसाचा जोर वाढत आहे. जत संख हलक्या सरी. सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीमध्ये आज दिवसभरामध्ये सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. सायंकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो सांगलीमध्ये. सांगली, मालगाव, देसिंग, कुची, नागस, तासगाव, विटामायनी, रामपूर, पलूस, आष्टा, तसंच शिरळ, इचलकरंजी, शिरागुपी, कुडा, चटणी, मकसुली सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान. कोल्हापूरकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो. कोल्हापूर, ज्योतिबा, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर, संगरूळ, परोळा सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान आज बघायला मिळू शकते. दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर देखील वाढत आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे जोर जास्त आहे. दौलताबाद, एलोर, गुफा, देवगाव भाग बदलत पाऊस जोर जास्त आहे. हतनूर, कन्नड, अंबाला, साईगव्हाण, चाळीसगावच्या परिसरामध्ये, विरामगाव, फुलंब्री हा जो काही परिसर आहे, सिल्लोड, अनवाजंता या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान. तर मित्रांनो, धरण क्षेत्राकडे भाग बदलत पावसाची शक्यता पैठण, धाकेपाल, दैगावणी, भक्तापूर या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील. सायंकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो. रात्रीच्या दरम्यान देखील या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे. जालना जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, तर या ठिकाणी उत्तर भागाकडे जर बघितलं जाफराबाद, समर्थनगर, असनाबाद, दाभाडी या ठिकाणी देखील जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. तसेच जालना, गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, तानवाडी, अंबाडी, शिवरनगर, वडी, रमसगाव, शोता सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान जास्त बघायला मिळू शकते. बीड, गेवराई, माजलगाव या काही परिसरामध्ये. तसेच धाराशिवकडे जर बघितलं, धाराशिवच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. धाराशिवमध्ये येडशी, धाराशिव, पेठ, खामगाव, बेलीम, तुळजापूर या परिसरामध्ये. लातूरकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. भाग बदलत पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी बर्डापूर, अहमदपूर, लातूर, शिवानंदपाल, उदगीर, औसा, निलंगा या परिसरामध्ये. परभणीकडे झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी, परळी, गंगाखेड ढगाळ वातावरण राहील. भाग बदलत पावसाची शक्यता. आणि नांदेड, वागळा या जिल्ह्यामध्ये भोकर, पेठुंबरी, धर्माबाद, बेसना, हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा या ठिकाणी पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान जास्त आहे. तर रात्रीच्या दरम्यान दक्षिण भागाकडे जोर वाढत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. तर हिंगोलीकडे जर बघितलं, हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये आज ढगाळ वातावरण राहील. या ठिकाणी पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान आहे. रात्रीच्या दरम्यान ढगाळ वातावरण असून विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. पावसाची शक्यता कमी आहे. तर मित्रांनो, विदर्भाकडे जर बघितलं, विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान नागपूरमध्ये पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दुर्ली, सावनेर, उमरी, परशिवनी, वाघोली, कामपट्टी या परिसरामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याकडे आणि गोंदियाकडे बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे. नागपूरकडे जोर जास्त आहे. गडचिरोलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. मुरुमगाव, कापसी विजांचा गडगडाट बघायला मिळेल. आरमोरी, तसंच गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड या ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे देखील राहील. गडचिरोलीमध्ये, चंद्रपूरकडे देखील विजांच्या गडगडाटासह भाग बदलत पावसाची शक्यता आहे. जोर कमी आहे. यवतमाळमध्ये हा जो काही परिसर आहे, पांढरकवडा, पेंढारी, परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी या परिसरामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान आणि पावसाची शक्यता देखील आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी यवतमाळ, जोधमोहा, कलाम हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे विजांच्या गडगडाटासह पाऊस लाडगड, वाधोना, आर्वी, तळेगाव, स्टिक, कारंजा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि अमरावतीकडे पावसाची शक्यता आहे. अमरावती, चांदूर, मोझरी, मोर्शी, वरुड, नरखेड सर्वत्र विजांचा गडगडाट, पावसाची शक्यता आहे. चलपूर, चिखलदराकडे जोर जास्त आहे. चिखलदाई, रसाल, धारणी जोर जास्त बघायला मिळू शकतोय. अकोला, मोठीजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हरा विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. वाशिमकडे जोर थोडा कमी आहे, मात्र भाग बदलत पाऊस राहील. तर बुलढाणाकडे मेहकर, लोणार, चिखली, मोहोरा, बुलढाणा, मोटाला या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. दक्षिण भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय. रात्रीच्या दरम्यान देखील पावसाचा जोर वाढत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये. खानदेशात विजांचा गडगडाट राहील सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. खानदेशामध्ये जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव, एरंडोल तसंच दक्षिण भागाकडे जोर जास्त आहे. पाचोरा, बडगाव, पाहूर, जामनेर आणि बोदवडकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय. धुळे, साक्री विजांचा गडगडाट आणि जोर कमी आहे. भाग बदलत पाऊस राहील, मात्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय.
तर साक्रीकडे देखील पावसाची शक्यता आहे. धुळे, साक्री, नंदुरबारच्या काही परिसरामध्ये, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता आहे. नंदुरबारकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. नंदुरबार, शहादा, तळोदा, कलकुवा, खनी, नावपूर, वेसरवाडी सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.